जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आज मतमोजणी झालेली आहे। कडूस गटातील ज्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये सामोरे गेल्या होत्या आणि निश्चित त्या या ठिकाणी पुन्हा एकदा निवडून आलेल्या आहेत। त्या आदरणीय तनुजाताई घनवट आहेत। तर पंचायत समिती सास गणातील ज्या उमेदवार अधिकृत होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या कविताताई वैभव राक्षे ह्या देखील पंचायत समिती निवडून आलेत। आपण जाऊया त्यांच्याकडे चर्चा करूया। ताई नमस्कार। मला सांगा तुमचा एक निश्चय होता की पुन्हा एकदा भगवा फडकणार आणि आता तो पूर्ण झालाय। काय वाटतंय हा विजय कशामुळे शक्य झालाय? जनतेवर तुमचा विश्वास होता, जनतेमुळे शक्य झाला असं वाटतं? नक्कीच हा जनतेचा विश्वास आणि त्यांचं भरभरून असणारं प्रेम त्याच्यामुळे हा विजय झालेला आहे। खरं तर पाठीमागच्या कार्यकाळामध्ये तुम्ही खूप अशी कामं केली, त्याबरोबरच आता उद्याच्या काळात तुम्ही कामं करणार ह्या सगळा विश्वास तुम्ही जनतेला दिला। एकूणच कार्यकर्त्यांचं बळ तुमच्या पाठीशी राहिलं म्हणून हा विजय शक्य झाला असं वाटतं? शक्य झालं। माझं सर्वच मतदारसंघातील त्याप्रमाणे वाडा कडूस गटामध्ये असताना जेवढं प्रेम दिलं होतं तेच प्रेम आता चास कडूस गटामध्ये सर्वच मग आमच्या बरोबर असणारे सर्व सहकारी मंडळी असेल, संजीवभाऊंचा मित्रपरिवार असेल आणि आपल्या सर्व नातेवाईक मंडळी असतील, सर्वांच्या सहकार्याने आज हे पुन्हा आपण ह्या ठिकाणी सर्वांचा विश्वास या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मिळवला आहे। खरं तर संजीवभाऊ घनवट असतील किंवा आदरणीय आमदार आहेत बाबाजी शेटकाळे, एकूण पक्षाचे सगळे कार्यकर्त्यांची ताकद तुमच्या पाठीशी उभी राहिली म्हणून हे सगळं शक्य झालं। उद्याच्या काळामध्ये जनतेला तुम्ही आता काय आवाहन करणार की तुम्हाला आता 5 वर्षाचा कार्यकाल मिळणार आहे, उद्या कशा पद्धतीने तुम्ही जनतेची सेवा करणार आहात दोघी अर्थात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये? नक्कीच यापूर्वी जसा लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा आम्ही 100% प्रयत्न केला, त्याहूनही जास्त प्रयत्न आम्ही ह्या वेळेस करणार की नक्कीच माझ्या जनतेला कोणत्या गोष्टीतून समस्या असतील, अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी बाबाजी शेठ आमदार बाबाजी शेटकाळे असतील किंवा मग जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, आम्ही सगळेच एकमताने प्रत्येक गावागावात काम करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत। निश्चित उद्याच्या तुमच्या कार्याला आमच्या संपूर्ण चॅनलच्या वतीनं मनापासून शुभेच्छा। चांगलं काम करा आणि पुन्हा एकदा एक जनतेचा विश्वास संपादन करा। धन्यवाद।